मंडळी, गेल्या 3 वर्षात या राज्यानं 4 सरकार अनुभवली. पैकी पहाटेचं शपथविधीचं सरकार अवघं 4 दिवस होतं. ते सोडलं तर 3 सरकार झालीत. गेल्या काही वर्षात जे काही झालं, विकासाच्या दृष्टीनं कसा लाभ होईल यापेक्षा राजकीय सूड उगवण्याचा नकारात्मक विचारांनीच नेत्यांची डोकी पोखरली गेलीत. हे दुर्दैव. नोव्हेंबर 2019च्या आधी काही काळ फडणवीस सरकार होतं. म्हणजेच काय तर 2019ला पहाटेचा शपथविधी होऊन फडणवीस अजित पवारांचं सरकार सत्तेत आलं. पण हे अनपेक्षित सरकार म्हणजे 4 दिन की चांदी ठरलं. नंतर राज्यात भाजप विरोधातील मविया सरकारचा प्रयोग होऊन ठाकरे सरकार सत्तेत आलं. सरकार पाठोपाठ देशात कोरोना महामारीचा शिरकावही झाला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात जिल्ह्यात विकास कामांची स्पर्धा होणं अपेक्षित असताना महाविकास आघाडीच्या अंतर्गत संघर्षातून वर्चस्वाची स्पर्धा निर्माण झाली. वर्चस्वासाठी स्वतःची रेष वाढवण्यापेक्षाही दुसऱ्याची रेष कमी करण्याचे राजकारण झालं. हा प्रयोग किती काळ चालेल ही शंकाच होती. झालंही तसंच. 2.5 वर्षांच्या कार्यकाळानंतर शिवसेनेतील एक मोठा गट फुटून भाजपमध्ये सामील झाला आणि शिंदे सरकार अस्तित्वात आलं. त्यानंतर काहीच काळात राष्ट्रवादीतून फारकत घेत अजित पवार एका मोठ्या गटासह महायुती सरकारमध्ये सामील झाले. आधी महाविकास आघाडी सरकार सत्तेत होतं तेव्हा महायुती विरोधी पक्षाच्या भूमिकेत होती. आता महायुती सत्तेत आहे तर महाविकास आघाडी विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. मात्र या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. विरोध हा विरोधाच्या ठिकाणी असावा. जर तो देशाला नवसंजीवनी देण्याचा कामामध्ये अडथळा निर्माण करत असेल तर त्या विरोधाला काहीच अर्थ नसतो. मात्र दुर्दैवानं महाविकास आघाडीनं काही महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये आडकाठी आणली. त्यातला पहिला प्रकल्प म्हणजे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प. महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा होता, परंतु महाविकास आघाडी सरकारच्या राजकीय स्वार्थामुळे हा प्रकल्प रखडला. तसंच मुंबई मेट्रो प्रकल्पात अडथळे निर्माण करून आरे कारशेड सारख्या मुद्द्यांवर वारंवार निर्णय बदलले गेले, ज्यामुळं मेट्रो सेवा उशिराने सुरू झाली आणि करदात्यांचा पैसा वाया गेला. यासोबतच पुणे आणि नागपूर मेट्रो प्रकल्पांच्या कामातही महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंदी आली. धारावी पुनर्विकास प्रकल्प धारावीतील नागरिकांसाठी उत्तम घरं उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा होता, परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यामध्ये नाना प्रकारचे अडथळे आणले, ज्यामुळे धारावीतील नागरिक आजही असुविधा सहन करत आहेत. याशिवाय राज्यातील रोजगाराच्या दृष्टीनं नाणार आणि बारसू रिफायनरी प्रकल्प लाभदायक ठरले असते, परंतु महाविकास आघाडीनं त्यांना विरोध केला. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प जो दुष्काळमुक्तीसाठी मदत करू शकला असता, तोही राजकीय कारणामुळे थांबवला गेला, ज्यामुळं मराठवाड्यातील जनता अजूनही पाणी टंचाईला सामोरी जात आहे. केंद्र सरकारनं वाढवण येथे आशियातील सर्वात मोठं बंदर उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र मवियाच्या मंजुरी अभावी हा प्रकल्प रखडला. आजही मवियाचे काही नेते सत्तेत येऊन सरकारी प्रकल्प थांबवण्याचे इशारे देत आहेत, ज्यामुळं राज्याच्या प्रगतीला धोका निर्माण होतोय. या प्रलंबित कामांची हमी घ्यायला नेते तयार नाही. एकमेकांना राजकीयदृष्ट्या कमजोर करायचे, पण विकास कामांची मालिका राबवून आपली क्षमता सिद्ध करण्याची राजकीय नेत्यांची इच्छा नाही. मवियाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अनेक महत्त्वपूर्ण विकास प्रकल्प थांबले, ज्याचा फटका राज्यातील सामान्य जनतेला बसला आहे. यासाठी राजकीय बदलाची गरज ओळखून राज्यात विधानसभेचे निकाल जनता कसे लावणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. याउलट 2019 साली फडणवीस सरकार अगदी अल्पकाळ सत्तेत होतं, मात्र त्यांनी परकीय गुंतवणुकीतून महाराष्ट्राचा फायदा होणारा एक निर्णय घेतला. खरं तर महाराष्ट्र हे व्यावसायिकदृष्ट्या एक प्रगत राज्य आहे. राज्याच्या स्थापनेपासून महाराष्ट्राची देशातील अव्वल राज्य म्हणून ओळख आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे, त्यामुळं बहुतांश देशांचे गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला नेहमीच प्राधान्य असते. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे उद्योग वाढीसाठी आणि परकीय गुंतवणुकीसाठी राज्य सरकारकडून या कालावधीत विशेष प्रयत्न केले गेले. यामध्ये 2019मध्ये फडणवीस सरकारनं राबवलेलं उद्योग धोरण फायद्याचं ठरलं. परिणामी देशातील परदेशातील उद्योजक महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. तर त्यानंतर फडणवीसांनी त्यांच्या काळात घेतलेले बरेच महत्त्वाचे निर्णय हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडले गेले. विरोधी पक्ष नेत्यांचं काम करत सरकारला प्रश्न विचारणं, सरकारच्या कामावर लक्ष ठेवायचं, मात्र केवळ राजकीय सूडबुद्धीतून पुढच्या काळात त्यांना जनतेनं साथ देऊ नये या द्वेषातून आणि केवळ मतपेटीसाठी हे राजकारण सुरू असल्याचं दिसून येत आहे. मात्र प्रकल्प मंजूर होतात ते रखडले जातात. या गोष्टी समोर येत असतातच, परंतु ते प्रकल्प रखडण्यामागची कारणं काय असतात हे कधीच समोर येत नाही. या सगळ्या खूप जुन्या गोष्टी आहेत. मात्र महाविकास आघाडीतील अंतर्गत कलहाच्या बातम्या रोजच समोर येत आहेत. तिन्ही पक्षांनी आपल्या पहिल्या याद्या जाहीर केल्या असल्या तरी या याद्या जाहीर करण्याआधी किती संघर्ष त्यांच्यात झाला हे समोर आलंच. अजूनही बऱ्याच जागा सुटायच्या बाकी आहेत. त्यामुळे अखेरच्या क्षणी तरी महाविकास आघाडीचा हा गोंधळ संपणार का? तर जागा वाटपाचा गोंधळ आहे म्हटल्यावर यांचं सरकार आल्यास ते कसं असणार यावर सध्या प्रश्नचिन्ह आहे. शेवटी सगळा निर्णय मतदारांच्या हातात असणार आहे. येत्या 20 तारखेला मतपेटीत बंद झालेलं मतदान आपल्याला 23 तारखेला निकालातून कळणार आहे.
आपण वेळोवेळी त्याच्या अपडेट घेतच राहणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.